नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर घोटाळा. बनवायला पण खूप सोप्पा आहे आणि खायला तर खूप यम्मी आणि टेस्टी लागतोय. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे 2 कांदे, 1 सिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, पनीर, लसूण हे सर्व असं मस्त बारीक कट करून घेतले. इथे आपण कढई ठेवली, तेल मस्त गरम झालंय. त्यामध्ये टाकूयात जिरा, मोहरी, हिरवी मिरची, लसूण असं छान तडतडू द्यायचं, छान परतून घ्यायचं. मग त्यामध्ये टाकूयात बारीक केलेला कांदा. कांदा असा छान लालसर रंगावरती परतून घ्यायचे आपल्याला. कांदा छान परतला गेला की त्यामध्ये टाकूयात एक बारीक केलेले टोमॅटो. टोमॅटो आपल्याला छान असं मऊ होऊ द्यायचे. आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकल्याने आपलं टोमॅटो एकदम झटपट असं मऊ होतं. आता मस्त असं परतून घेऊयात. कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ लुसलुशीत होऊ द्यायचे. आता टाकूयात बारीक केलेली सिमला मिरची. सिमला मिरची पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची 1-2 मिनिटासाठी. सिमला मिरची पण मस्त परतून झाले. आता आपण टाकणार आहोत हिरवे ताजे फ्रेश वाटाणे. वाटाणा हा ऑप्शनला आहे, नाही टाकला तरी चालेल. आता वाटाणा आपण असा परतून घेतलाय, मस्त परतून झाले. आता आपण टाकणार आहोत गरम मसाले, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि आपला घरगुती काळा मसाला आणि मस्त आपण परतून घ्यायचे. आता आपल्याला हे मसाले मस्त असे परतले, तेल सुटू द्यायचे मसाल्याला. त्याने भाजीला खूप अशी छान चव येते. आपल्या इथे गरम मसाले छान परतून झालेत. आता आपण टाकणार आहोत पाणी. पाणी टाकायचे. पाणी टाकून 3 ते 4 मिनिट आपण असंच मसाले शिजू द्यायचे छान असे. मसाले शिजू तोपर्यंत आपण इथे पनीर असं किसणीवरती किसून घेऊया. तुम्ही हाताने पण असं मॅश केलं तरीही चालेल. इथे मी किसणीवरती आपलं असं पनीर छान असं किसून घेतलंय बघा. आता इथे आपला मसाला पण मस्त छान शिजलाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात पनीर बारीक केलेला आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात. खायला पण खूप अशी टेस्टी लागते आणि बनवायला अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्येच बनवून होते, जास्त काही लागत नाही. मस्त आता आपण इथे मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी अशी मंद आचेवरच आपण शिजवून घेणार आहोत. अगदी 10 मिनिटामध्ये असे आपला पनीर घोटाळा बनवून तयार होतो. इथे आपला बघा पनीर घोटाळा बनवून तयार आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत